MS24च्या सर्व रसिकांना, प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचं कामच आहे बातम्या पोहोचवणं. परंतु बातम्या पोहोचवताना जे आपले युवा वर्ग आहेत त्यांना करिअर गायडन्स देणं आमचंच काम आहे. महाराष्ट्र कधी डेव्हलप होणार, कधी प्रगत होणार जेव्हा महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राला युवा काम करेल. म्हणूनच आम्ही काहीतरी युनिक घेऊन आलोय आणि आम्ही युनिक्समध्ये चाललोय. मुळात हे युनिक्स काय आपण सरांना विचारूया की महाराष्ट्र दिनानिमित्त सर तुम्ही काहीतरी एक वेगळा उपक्रम केलाय, तो कोणता आहे? नमस्कार, मी अशोक इडके, युनिक्स कम्प्युटर इन्स्टिट्यूट वसई. गेली 2 वर्ष अनेक उपक्रमाअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना विविध कम्प्युटर आणि कम्प्युटरच्या इतरत्र म्हणजे करिअर कोर्सेस जे असतात ते करिअर कोर्सेसचं प्रशिक्षण आपण मोफत, अल्पदरात आणि अत्यंत योग्य प्रशिक्षणासह आपण देतो. यावेळेस जे आहे यंदाचा जो महाराष्ट्र दिन आहे तो अत्यंत खास आहे. कारण सध्याचं वातावरण बघता महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत, सध्याच्या बेरोजगारीचा दर जो बघतोय, ठीक आहे, नोकऱ्या अनेकांच्या हाताला नाहीयेत. त्याचं मुख्य आणि मूळ कारण जर काही असेल तर ते कारण आहे प्रशिक्षण. तुमच्याकडे योग्य प्रशिक्षण नसेल तर तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. मुंबई असेल किंवा आमचा वसई विरार नालासोपाराचा पट्टा असेल, अत्यंत गजबजलेला आणि मोठा पट्टा आहे. परंतु विद्यार्थ्यांकडे कौशल्य नसल्यामुळे फक्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. आणि अशांसाठीच महाराष्ट्र दिनानिमित्त युनिक्स कम्प्युटर इन्स्टिट्यूट जे आहे अत्यंत अल्प दरात आणि मोफत काही संगणकाचे कोर्सेस आणि करिअर विषयक कोर्सेस आपण राबवत आहोत. संगणकामध्ये आपल्याकडे MS ऑफिस असेल, टॅली असेल, ॲडव्हान्स टॅली असेल, ॲडव्हान्स एक्सेल असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, त्याचप्रमाणे ग्राफिक डिझायनिंग असेल, डिजिटल मार्केटिंगच्याच पद्धतीमध्ये आपल्याकडे वेबसाईट कंटेनर, असे वेगवेगळे इतर कोर्सेस आहेत. थोडासा एक प्रश्न होता मला, कारण की बघा तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय, तुम्ही ह्या फील्ड मधल्यात म्हणून तुम्ही वेगवेगळे नावं घेतलेत, परंतु जो सामान्य घरातला मुलगा असतो त्याला थोडं कन्फ्युजन असतं की मला कम्प्युटर कोर्स करायचा आहे, मला कम्प्युटरमध्ये करिअर करायचं आहे, पण नेमकं माझा कल कुठे मला माहिती नाही. मला सॉफ्टवेअर करायचं आहे, मला हार्डवेअर करायचं आहे, मला टॅली करायचं आहे, मला ॲनिमेशन करायचं आहे. या संदर्भात तुम्ही नेमकं कसं त्यांना गाईड करता? सर कसं आहे ना, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा कल हा आजचं जे युग आहे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. त्यातल्या त्यात ही ह्या 2 वर्षामध्ये जी AI ची क्रांती झालेली आहे, तर AI मध्ये तुम्ही कम्प्युटरचे कोणतेही कोर्सेस करा, कोणतेही कोर्सेस म्हणजे अगदी बेसिक लेवल पासून आपण ॲडव्हान्स किंवा टॅलीचा एखादा कोर्स करतोय तरी सुद्धा आपण ज्यांना युवा वर्गाला सध्या जी क्रेज आहे ती आहे डेटा एंट्रीची. तर डेटा एंट्रीसाठी आवश्यक काय आहे तर ॲडव्हान्स एक्सेल. हे ॲडव्हान्स एक्सेलचं एक छोटंसं बुक आहे, ठीक आहे, 260 फॉर्म्युलेज आहेत त्याच्यामध्ये. हा छोटाही एखादा शॉर्ट कोर्स आपण करतोय ना, तर अशा कोर्सेसच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे कम्प्युटरचा कोणताही कोर्स आपण करतोय तरी तो विद्यार्थ्यांसाठी बेस्ट आहे. एक शेवटचा प्रश्न विचारेन सर तुम्हाला, कारण की मुलं तयार आहेत परंतु त्यांना योग्य केंद्र मिळत नाहीये, योग्य जागा मिळत नाहीये आणि ट्रस्ट, विश्वास मिळत नाहीये. आपण युनिक्सच्या माध्यमातून असा विश्वास विद्यार्थ्यांना नक्की द्याल का? 100% सर. युनिक्स कम्प्युटर इन्स्टिट्यूट हे गेली 2 वर्ष अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून, अनेक सरकारी निमसरकारी संस्थांच्या माध्यमातून असे प्रयोग राबवत आहे, ठीक आहे. यावर्षी आम्ही युनिकने जे आहे विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे असे प्रकार असतात की ते संगणक शिकतात परंतु प्रॅक्टिस, सराव हा महत्वाचा प्रकार आहे. सरावासाठी त्यांच्याकडे घरी कोणत्या गोष्टी नसतात. त्याच्यामुळे कम्प्युटर प्रशिक्षणाबरोबरच युनिक्स कम्प्युटर इन्स्टिट्यूट वसई विरार मधील विद्यार्थ्यांना, पहिल्या 100 विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प दरामध्ये कम्प्युटरचा सेटअप आपण त्यांना देत आहोत. याच्यापेक्षा वेगळी अजून गोष्ट काय असू शकते? बिलकुलच. तुम्ही पाहू शकलात आणि बघितलात, तुम्ही मुलाखतीमध्ये तुम्ही ही गोष्ट जाणून घेतलात की काही ठिकाणी कोर्सेस तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात, पण इथे तुम्हाला कम्प्युटर सुद्धा फ्रीमध्ये मिळणार आहे आणि अल्प दरामध्ये जो कम्प्युटर मिळणार आहे तो तुमच्या भविष्यासाठी महत्वाचा आहे. तर वसई विरारमध्ये राहणारे जे प्रेक्षक असतील त्यांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. महाराष्ट्र दिन फक्त गाजावाजा पुरता नाही मर्यादित आहे, तर महाराष्ट्रीयन आपण आहोत आणि महाराष्ट्र प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपण आपला महाराष्ट्र उज्ज्वल बनवण्यासाठी, आपल्या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपण प्रशिक्षण घेतलं पाहिजे. संगणकामध्ये आधुनिक क्रांती घडवली पाहिजे, जेणेकरून आपला महाराष्ट्र मोठा होईल. आणि पुन्हा एकदा आपण तेव्हा बोलू, जय महाराष्ट्र.